बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय। गोपाल श्री कृष्ण भगवान की जय। सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय। सब संतन की जय। आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदुचरण श्री सद्गुरुचे ते नमस्करण। आता गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुरे नमः। आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदुचरण श्री सद्गुरुचे ते नमस्करण। आता तर आपल्या कालच्या पाठामध्ये योग वशिष्ठ महाराज आणि काकभूषुंड महाराज यांचा संवाद, तर हा सुबोध योग वशिष्ठ ग्रंथ, त्यामध्ये योग वशिष्ठ महाराज प्रभू रामचंद्रांना हा ऐकलेला जो संवाद आहे ते सांगत आहेत। आणि त्यामध्ये आपल्या कालच्या पाठामध्ये प्राणविद्या, काकभूषुंड महाराजांची प्राणविद्या आपला चाललेला आहे की नाही, आणि त्या प्राणविद्येचा पहिला पाठ झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण प्राण निरोधाने सहज समाधीपर्यंत आलेलो आहोत। तर आज प्राण आणि अपान गतीचे विज्ञान। आता प्राण आणि अपान आपल्याला कालच चांगल्या पद्धतीने कळालेलं आहे। तर प्राण म्हणजे श्वास आपण जे घेतो तो म्हणजे श्वास, आणि त्या प्राण आणि अपान या प्राणाची आणि अपानाची कोठे निर्मिती होते आणि ती कशी निर्मिती होते, प्राणाची आणि अपानाची कशी निर्मिती होते ते आपण कालच्या पाठात पाहिलेलं आहे। कारण आत्मस्वरूपावरच प्राण आणि अपान हे विवर्त रूपानं निर्माण होतात। तर प्राण आणि अपान या गतीचं विज्ञान, प्राण अपान याच्यावर जर आपण म्हणजे कसा प्राण उत्पन्न होतो, कोठे उत्पन्न होतो, आणि अपान कसा उत्पन्न होतो, आणि त्याचे संधिस्थान म्हणजे आत्मपद आणि ब्रह्मपद। श्वास घेतला तर बाहेर आपला श्वास 9 इंचापर्यंत जातो, म्हणजे 12 अंगुळीपर्यंत। आता अंगुळी शब्दाचा अर्थ असे आपण 4 मोजायचे, हे 4 बोट, त्याच्या खाली 4 बोट आणि त्याच्या खाली 4 बोट असे, तर त्याला म्हणायचं 12 अंगुळी, 1 2 आणि 3 असे 4 बोटाचा अंतरानं। तर 12 अंगुळी त्याला 9 इंच, असं 9 इंचापर्यंत म्हणतात। तर हे बाहेरलं जे ब्रह्मपद आहे त्या ब्रह्मपदापाशी अपान वायूची निर्मिती होऊन ती परत आपल्या नाकावाटे मूर्धअग्नी म्हणजे आपला जी आतमध्ये टाळवा आहे तिथपर्यंत श्वास येतो, आणि तिथून खाली जातो, हृदयामध्ये येतो, आणि हृदयचक्रामध्ये तिथं अपानाचा प्राण बनला नाही अशा अवस्थेमध्ये, जिथं अपानाचा प्राण बनला नाही इथं जी कुंभक अवस्था आहे त्या कुंभक अवस्थेमध्ये आत्मस्वरूप आहे, असं भूषुंड महाराज योग वशिष्ठ महाराजांना सांगतात। आणि मग तिथं असणारा प्राणवायू बनण्याच्या आणि अपानवायू बनण्याच्या मध्ये जे कुंभक अवस्था आहे ती आत्मस्वरूपाची अवस्था आहे। तर तिथं आपलं लक्ष असलं पाहिजे, म्हणजेच प्राणाने अपानाची समगती, समान जिथे सम झालं पाहिजे म्हणतात, म्हणजे आपलं लक्ष असणारं त्या प्राणाकडे असलं पाहिजे। आणि प्राण कुठं जातो, कुठपर्यंत जातो, आणि तिथून कसा निर्मिती होतो, म्हणजे अपानाचा प्राण, प्राणाचा अपान, तर हे असणारं प्राण आणि अपान गतीचं विज्ञान आहे। तर भूषुंड महाराज म्हणतात, ब्रह्मन प्राणापान प्राण अपान यांच्या गतीसंबंधी मी आणखी सांगतो म्हणले। प्राणाचा उदय हृदय कमलापासून होतो, प्राण तिथं निर्मिती होते म्हणतात, कुठं, आपल्या हृदयामध्ये, आणि हृदयामध्ये आत्मस्वरूप आहे, बाहेरही आहे, सर्वत्र आहे, व्यापक आहे, पण त्याचं भजन कसं करायचं त्याची रीत ते सांगतायत आपल्याला। प्राणावर जर कंट्रोल केलं तर आपले सर्व, आपले विषय असोत किंवा आपली बाहेरली आवड असो ती सर्व नाहीशी होते, आणि भगवान परमात्माचं जे प्रेम आहे, भगवान परमात्माची जी शक्ती आहे, आत्मज्ञान आहे, ब्रह्मज्ञान आहे, ते आपल्याला होतं।
म्हणून ब्रह्मन प्राणापान प्राणापान यांच्या गतीसंबंधी मी आणखी सांगतो म्हणले. प्राणाचा उदय हृदयकमलापासून होतो आणि बाहेर 12 अंगुळापर्यंत जाऊन तेथे तो आस्त पावतो. त्यानंतर त्याच प्रदेशात आपानाचा उदय होऊन तो हृदयकमलात समाप्त होतो. म्हणजेच प्राणाच्या जन्मभूमीत आपान नष्ट होतो. बघा ते काय म्हणतात ते, प्राणाच्या जन्मभूमीत. आता प्राणाची जन्मभूमी कोठे आहे? प्राणाची जन्मभूमी आपल्या हृदयामध्येच आहे. वायू एकच आहे, पण आत येताना कोणता आणि बाहेर जाताना कोणता? तर तिथं कशी निर्मिती होते? तर तिथं अनिर्वचनीय किंवा विवर्त, चैतन्याचा विवर्त अशी निर्मिती होते. तर म्हणले प्राणाच्या जन्मभूमीत आपान नष्ट होतो व आपानाच्या जन्मभूमीत प्राण लय पावतो. जसे प्रकाशशीन झाला असता छाया पसरते आणि छायाशीन झाली असता तत्काल तेथे प्रकाश होतो. बाह्य आकाशात जावयास निघालेला प्राण अग्निज्वालेप्रमाणे वर ऊर्ध्वगतीने वाहतो. प्राणाची गती ऊर्ध्व दिशेने वर असते. हृदयकमलापासून प्राणाची निर्मिती होऊन तो वर येतो, ऊर्ध्वगतीने वाहतो. तर नाकातून हृदयाकडे निघालेला आपान, मग आता ज्यावेळेस आपण श्वास घेतो त्यावेळेस नाकातून हृदयाकडे निघालेला आपान पाण्याप्रमाणे खाली वाहतो. प्राणाला सूर्य किंवा अग्नी म्हणतात. प्राणाला सूर्य किंवा अग्नी असं म्हणतात. हे ध्यानात ठेवायचं. म्हणजे हे शब्द ध्यानात ठेवल्यावर पुन्हा आपल्याला कुठं कुठं साधू संतांचे प्रमाण येतात. रवी शशी, रातिविन मावळले रवी शशी. आता रातिविन मावळले रवी शशी ह्या प्रमाणाचा अर्थ बघा कसा. हे जर आपल्या ध्यानात आलं तर आपल्याला कळेल. आता रातिविन मावळले रवी शशी, आता रात्र नसताना हे चंद्र आणि सूर्य कसे कसे मावळते? तर रातिविन मावळले रवी शशी म्हणजे रात्र नसताना, म्हणजेच आता आपण जे श्वास घेतो आणि सोडतो, पूरक, रेचक आणि कुंभक, तर हे रातिविन मावळले रवी शशी भगवान परमात्माचं चिंतन करत असताना आपलं जर आत्मस्वरूपाकडे ध्यान असेल तर रातिविन मावळले रवी शशी, तर हे ध्यानात घ्यायचं. तर नाकातून हृदयाकडे निघालेला आपान पाण्याप्रमाणे खाली वाहतो. प्राणाला सूर्य किंवा अग्नी म्हणतात आणि आपानाला सोम किंवा चंद्र म्हणतात. आपान वायूला सोम किंवा चंद्र असं नाव आहे आणि प्राणाला सूर्य किंवा सूर्य किंवा रवी असं म्हणतात. तर चंद्ररूप आपान बाहेरून आत भरतो. चंद्ररूप आपान बाहेरून आत भरतो. तो शीतल व शरीराला पुष्ट करणारा असतो. श्वास घ्यायते वेळेस आपण जे श्वास घेतो आहोत ते आपल्याला आपान आहे आणि आपान काय करतो? शरीराला पुष्ट करतो, आरोग्य निर्माण करून देतो आणि तो शीतल आणि शरीराला पुष्ट करणारा असतो. तर प्राण किंवा अग्नी हा शरीराला तापविणारा, पक्व करणारा, पचविणारा आहे. आपण जे अन्न खातो त्या अन्नापासून शरीराला ऊर्जा निर्माण करून द्यायचं काम प्राणाचं आहे. तर प्राण आणि आपानांची गती ही रात्रंदिवस चाललेली आहे सततच. तर ती परमात्म्याची लीला आहे. त्याच्यावर ते कसं निर्माण होतं प्राण आणि आपान, तर ते म्हणले म्हणजेच तो उष्णतेच्या क्रिया करणारा आहे. कोण? प्राण. आणि प्राण प्रत्यक्षणी हृदयाकाशाला संतप्त करून अग्निज्वालेप्रमाणे वर जाऊन मुखाच्या अग्रभागाला गरम करतो. मुखाच्या अग्रभागाला गरम करतो. म्हणजे आपली कशी असतं ते एसी, त्याप्रमाणे आपल्याला गरम बी आपण एसी तयार करू शकतो आणि थंड बी करू शकतो, आहे की नाही? तर शरीराला दोन्हीची आवश्यकता आहे. थंड आणि गरम, थंड आणि गरम, थंड आणि गरम. प्राण आणि आपान, प्राण आणि आपान, आपान आणि प्राण. हे जर प्राण आणि आपान जर नाही बनले तर मनुष्य जिवंत राहू शकणार नाही.
म्हणून ही अशी ईश्वरानं निर्मिती केलेली आहे प्राणाची आणि आपणाची. आणि आपण अगोदर मुखाच्या अग्रभागाला आर्द्र ओले शीतल करून लगेच एका निमिषात हृदयकाशाला पुष्ट करतो. आपण वायू आपल्या शरीरासाठी उपयोगी आहे आणि प्राणबी आपल्या शरीरासाठी उपयोगी आहे. एकानं गरम करायचं आणि एकानं शीतल करायचं, अशा प्रकारचं ह्या दोन वायूचं कार्य आहे. तर म्हणले हृदयाकाशात जेथे आपण चंद्राची शेवटची कला प्राण सूर्याने गिळलेली असते. काय म्हणले ते बघा, हृदयाकाशामध्ये आपण चंद्राची शेवटची कला प्राण सूर्याने गिळलेली असते. ते हृदयाकाश म्हणजे ब्रह्माकाश होय. हृदयाकाशामध्येच ब्रह्माकाश म्हणजे आकाश आहे. ते आकाश, आकाश म्हणजे रिकामी जागा. तर आपण जेवण करताना ते म्हणतात की आकाशाला थोडंसं फिरायला, तिथे म्हणजे वायूला फिरायला जागा असावी. त्यासाठी हृदयामध्ये रिकामी जागा असते आणि त्यालाच ब्रह्माकाश असं म्हटलेलं आहे. आणि त्या ब्रह्माकाशात किंवा आत्माकाशात तिथेच असणारा हा प्राण आणि आपणाची म्हणजे प्राणाची निर्मिती होते. प्राणाची निर्मिती होऊन आपण आणि आपणाची प्राण आणि आपण अशा पद्धतीनं हे आपल्या शरीरामध्ये, या यंत्रामध्ये ईश्वरानं हे निर्माण केलेलं आहे किंवा त्याच्यावर निर्माण होतं. त्यालाच विवर्त असं म्हणतात. म्हणजे ते आत्मस्वरूपच हे बनतंय, ध्यानात घ्या. आत्मस्वरूपच प्राण आणि आपण बनतंय. आपल्याला असं वाटतं की हे कोण असन, कोणी नाही, दुसरं तोच आहे. आणि त्याने आपल्याला हे शरीर साधन दिलेलं आहे आणि त्या साधनाच्या द्वारे शरीराला आपलं चालू राहण्यासाठी, कार्यरत राहण्यासाठी हे जे साधन आहे ते साधन कसं कार्यरत राहील. आता त्या प्रभूची लीला न कळे ते कोणालाच कळत नाही म्हणल्यासारखं आहे. आता आपल्याला तरी कळतं काय कसं निर्माण होतं म्हणून, त्याच्यावर कसं निर्माण होतं ते आपल्याला कळत नाही. डोळे पाहतात पण कसे पाहतात ते कळत नाही. तर डोळ्यांना पाहायचं असेल, कानांना ऐकायचं असेल, इंद्रियानं सर्व कार्य व्हायचं असेल तरीसुद्धा तिथे आत्मस्वरूपच असतं. त्याच्यावर हे आपल्या यंत्र चालण्यासाठी आपल्या शरीरामध्ये वायूचं कार्य आहे, हे प्राण आणि आपण. आणि त्याच्यापासून आपल्या शरीरामध्ये कोणत्या भागाकडे वायू गेला की त्याचं नाव बदलतं, एवढंच. पण आज तो प्राण आणि आपणच. पण तिथे गेल्यानंतर, आता एखाद्या कार्यालयामध्ये आपण गेल्याच्या नंतर तिथे कमीत कमी कर्मचारी भरपूर असतात आणि त्या कर्मचाऱ्यांचं पद वेगवेगळं असतं, त्याला वेगवेगळं नाव ठेवलेलं असतं. तसा हा प्राण आणि आपण, प्राणाचाच म्हणजे ह्या वायूपासूनच ही सर्व नावे आहेत. मग आता हे प्राण, आपण, समान, उदान, व्यान आणि नाग, कुर्म, करंकल, धनंजय हे जे आहेत उपप्राण आणि प्राण, तर हे सर्व जिथे जिथे जातील आणि जिथे जिथे कार्य करतील तिथे ते त्यांना वेगळं नाव ठेवलेलं आहे. तर मग अशा पद्धतीनं हे वेगवेगळी नावं आपल्या शरीरामध्ये सर्व कार्य आपल्या शरीरामध्ये होते. आणि म्हणून शेवटची कला प्राण सूर्याने गिळलेली असते. ते हृदयाकाश म्हणजे ब्रह्माकाश होय, तेच आत्माकाश होय. ब्रह्माकाशालाच आत्माकाश असं म्हणतात. हेच आंतरकुंभकाचे स्थान. आंतरकुंभकाचं स्थान ध्यानात ठेवा. इथं चिंतन आपल्याला करण्यासाठी उपयोगी आहे. हे आंतरसंधी आणि बाह्यसंधी, आंतरकुंभक आणि बाह्यकुंभक. तर हे ध्यानात ठेवावं लागतं की आपण कसं चिंतन करायचं ते. श्वास घेतल्याच्या नंतर तेथे आपल्याला आपण पूरक केलेला आहे. पूरक करून कुंभक करायचा आणि पुन्हा रेचक. पूरक, कुंभक आणि रेचक हे आपल्या ध्यानात आलं पाहिजे. जर श्वासाकडं लक्ष असेल तर पूरक, कुंभक आणि रेचक हे ध्यानात येईल. आणि कुंभक केलं की हेच भगवंताची, तिथं जर तुम्ही थांबलात, तुमचं लक्ष जर तेथे असेल तर ते भगवंताकडंच लक्ष आहे. कसं चिंतन करायचंय ते
कागभूषुंड महाराज योग वशिष्ठ महाराजांना सांगतायत की मी अशा पद्धतीने हे चिंतन करतो म्हणून, आणि त्याच्यामुळं मी दीर्घायुष्य बनलेलो आहे. म्हणजे त्यांनी किती वेळेस रामायण पाहिलं आणि किती वेळेस महाभारत पाहिलं. आपल्याला वाटतं एक वेळेसच महाभारत झालं आणि एक वेळेसच रामायण झालं, तर ते म्हणतात मी कितीतरी वेळेस रामायण आणि कितीतरी वेळेस महाभारत पाहिलेलं आहे. जिथे काहीच राहत नाही तिथं हे कागभूषुंडी महाराज राहत आहेत. कागभूषुंड महाराजांनी हे सर्व पाहिलेलं दृश्य, त्यांनी पाहिलेली जे रामायण आणि महाभारत किती वेळेस झालं, किती युग झाले, तरी ते जशाच तसे असतात. तर ते म्हणतात की ही प्राणविद्या, हे आत्मज्ञान, हे ब्रह्मज्ञान मी माझे प्राण आणि अपान झोपीमध्ये चालता येता जाता सर्व कार्य करिता सम करून टाकलेला आहे म्हणतात मी. अशा पद्धतीची ही विद्या आहे. हृदयकाशामध्ये जेथे अपानचंद्राची शेवटची कला प्राणसूर्याने गिळलेली असते ते हृदयकाश म्हणजे ब्रह्माकाश होय, तेच आत्माकाश होय, हेच आंतरकुंभकाचे स्थान. त्याचप्रमाणे जेथे प्राणाची शेवटची कला अपानचंद्राने ग्रासलेली असते. आता ते प्रमाण आठवत नाहीत आपल्याला. आपण आता ते बाहेरला अभ्यास आहे ना समजा साधू संतांचे प्रमाण, तर याच्याबद्दलचं ते आहे बघा, ते चंद्राच्या कला वगैरे ते प्रमाण कुठंतरी आहे, पण ते आठवत नाही आपल्याला. ते बाह्य आकाशाने उपलक्षी सूचित होणारे संधिस्थान, बाह्य कुंभकाचे स्थान हे ब्रह्मपदच होय. आपला प्राण बाहेर 12 अंगुली किंवा 9 इंच जातो तेथे ब्रह्मपद, आणि तिथून असणारा अपान निर्माण होऊन पुन्हा हृदयापर्यंत येतो, आणि तिथे कुंभक होऊन प्राण बनला नाही अशी जी अवस्था आहे तिथेच असणारा आत्मपद आहे. आंतरसंधी, बाह्यसंधी, आंतरकुंभक, बाह्यकुंभक. तर आंतरकुंभकामध्ये परमात्म्यावरच हे अपान आणि प्राण, अपानाचा प्राण बनला नाही ती अवस्था आहे, ती आत्मस्वरूपाची अवस्था आहे. तर या आकाशाने उपलक्षित होणारे संधिस्थान, बाह्यकुंभकाचे स्थान हे ब्रह्मपदच होय. प्राण ही सर्वात सूक्ष्म मूळवर्ती, मूळस्पंद होय. आणि हा प्राणाची जी मूळ संधी होते तेथेच ओंकार उत्पन्न होतो. ओंकार, त्या संधीमध्ये ओंकार उत्पन्न होऊनच हे 2 वायूचं कार्य चालू आहे. प्राण ही सर्वात सूक्ष्म मूळवर्ती आहे, मूळस्पंद होय. त्याचा लय म्हणजे सर्वांचा लय. आणि याच्यामध्ये जर आपलं मन जर तिथे लीन होत असेल तर तेच आत्मपद आहे आणि तीच मुक्ती आहे, तोच कैवल्य मोक्ष आहे. तो ज्या ठिकाणी होतो आणि त्याची पुन्हा उत्पत्ती होते असे उत्पत्ती लयाचे अधिष्ठान, आधारस्थान ते ब्रह्माकाश होय. आत्म्याची उपलब्धी या दोन्हीपैकी कोणत्याही एका संधिस्थानी अनुसंधान करण्याने होते. हे ब्रह्मपद आणि आत्मपद. भूषुंड महाराज म्हणतात की कोणत्याही एका ठिकाणी आपण जरी लक्ष ठेवलं तरीही आपल्याला आत्मविद्या, ब्रह्मविद्या प्राप्त होते. मग आपण आतमध्ये लक्ष ठेवायचं. आपल्या हृदयामध्ये श्वास घ्यायचा 6 सेकंद. तुम्ही म्हणता महाराज 6 सेकंदाचा शब्द कुठं आम्ही ऐकलेला नाही. तुम्हाला उदाहरण देतोय की 6 सेकंदापर्यंत तुम्हाला 4 सेकंद घ्यायचं आहे तर घ्या, मध्ये 8 सेकंद थांबवा आणि पुन्हा 4 सेकंद सोडा. किंवा एखाद्यांना 6 सेकंद घ्यायचा, मध्ये 12 सेकंद थांबवायचा आणि पुन्हा 6 सेकंद सोडायचा. असं आपापल्या ह्याच्यावर तुम्ही चिंतन करू शकता. तर देहाच्या सबाह्य अभ्यंतर, बाहेरच्या आणि आतल्या आकाशात प्राण सूर्य होतो. देहाच्या सबाह्य अभ्यंतर, बाहेरच्या आणि आतल्या आकाशात प्राण सूर्य होतो आणि मागून तो चालत देणारा चंद्र आपण होतो. चंद्र आणि सूर्य अशा प्रकारची ही रात्रंदिवस चाललेली गती. बाह्य ब्रह्मांडामध्ये सुद्धा असंच आहे. चंद्र आणि सूर्य, रात्र आणि दिवस.
तसंच आपल्या पिंडी ते ब्रह्मांडी, आपल्या जे पिंडामध्ये असतं तेच ब्रह्मांडामध्ये आहे. जेवढं ब्रह्मांडात आहे तेवढं पिंडामध्ये आहे. पुन्हा तोच शीतल चंद्रत्वाचा त्याग करून सूर्यत्वाला उष्णत्वाला प्राप्त होतो. अशा प्रकारे आत बाहेर अशा परस्पर विरुद्ध गतीमुळे नासिकाग्रापुढील 12 अंगुळाचे आकाश आवर्ताप्रमाणे याला विवर्तही म्हणतात. नासिकाग्रापुढील 12 अंगुळापर्यंत आपल्या नाकाच्या टोकापासून बाहेर 12 अंगुळ्यापर्यंत श्वास जातो आणि पुन्हा परत तिथं आपण बनून पुन्हा परत येतो आणि हृदयाकाशामध्ये गेल्याच्या नंतर पुन्हा त्याचा प्राण बनतो. अशा प्रकारची ही आपणाचा प्राण आणि प्राणाचा आपण असा बनत असतो. श्वास एकच आहे, पण कुठं आल्यावर कोणतं नाव आणि कुठं गेल्यावर कोणतं नाव. ड्युटी बदलली, ठिकाण बदललं की ड्युटी बदलली, ड्युटी बदलली की नाव बदललं. प्राण आणि आपण, आपण आणि प्राण म्हणजे वर्तुळाकार भोवऱ्याप्रमाणे भासते व निरुपाधिक असूनही ते एकच ब्रह्मतत्व 2 प्रकारे अभिव्यक्त झाल्यासारखे दिसते. एकच ब्रह्मतत्व आहे आणि त्या तत्वापासून हे 2 निर्माण होतात, वायू. आणि त्या वायूपासून त्या वायूची समस्थिती, वायूवर जर कंट्रोल केलं, श्वासावर जर कंट्रोल केलं तर सर्व सिद्ध्यासुद्धा प्राप्त होतात. ह्या जे सिद्ध्या आहेत ना, भगवंताकडच्या सिद्ध्या आहेत किंवा बाकीच्या सिद्ध्या आहेत, तर त्या सिद्ध्यासुद्धा प्राप्त होत. कारण आत्मस्वरूपाशी काय नाही, म्हणून त्याच्यावरच सर्व निर्माण केलेलं आहे आणि निर्माण झालेलं आहे. त्या परमात्म्यानंच निर्माण केलेलं आहे, तर याच्यापासून सिद्ध्यासुद्धा प्राप्त होतात. परंतु आपल्याला भगवंत प्राप्त करायचं असल्या कारणानं आपल्याला सिद्धीची जरुरी नाही. कारण आपण सिद्धी मागतो तर तेवढं सिद्धीचं कार्य तेवढंच सिद्धी करेल आणि भगवंत जर मागितला तर भगवंतच सर्व कार्य करेल. आपल्याला जर काही आपण विधीनं वागत असतो, नियमानं वागत असतो, आपण जर नीट चलत असतो, चुकीचं वागत नसतो, चुकीचं करत नसतो, तर आपण भगवंताला जर सहज जरी म्हणलो, हे भगवंता तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाही, तरी त्या विघ्नांचा नाश होऊन जातो. विघ्न आपल्या जवळसुद्धा थांबू शकत नाही, कारण आपण भगवंताचे भक्त आहोत. विघ्नांचा नाश व्हायला वेळ लागत नाही मायबापा हो, ध्यानात ठेवा. विघ्न आपल्याकडं पाहूसुद्धा शकत नाही, कारण जिथे भगवान परमात्माची शक्ती असते तिथे सर्व सिद्ध असतात. आणि भगवान परमात्मा जर आपला सखा झाला तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं संकट येऊ शकत नाही. आणि जरी आलं संकट प्रारब्धानं तरी त्या संकटाचा नाश करण्याचं सामर्थ्य त्या नामामध्ये आणि भगवंतामध्ये आहे. म्हणून आपण सतत ते नामचिंतन, भगवंताचं नामचिंतन करणं गरजेचं आहे. म्हणून ज्ञानेश्वरीतली ओवी आहे की नाही, तयापासी पांडवा हरपला मी गिवसवा, जेत नाम घोष करीती बरवा माझा, आहे का नाही, असं आहे ना ते ओवी ज्ञानेश्वरी मधले. तर आपण जर भगवान परमात्माचं चिंतन जर आपण करत असं तर भगवान परमात्मा तिथे हजर असतो. आणि जिथं भगवान परमात्मा हजर असतो तिथे कशाचं संकट, तिथे कशाचं दुःख. पण आता आपण पूर्वजन्मी करून ठेवलेलं हे कर्म, त्या कर्माची फेड झाल्याशिवाय. आता एका ठिकाणी असा प्रश्न आहे की देवाची भक्ती करीत असताना आपल्याला संकट भरपूर येतात, मग याचं काय कारण असन? देवदेव करायला तेव्हापासून तर आमच्या मागं संकट जास्तच लागले, अशी आपली भावना होते. आणि एका भक्तानं सुद्धा देवाला प्रश्न विचारला की देवा काय कारण असन की आम्ही ज्यावेळेस भक्ती करायला लागलो तिथून पुढं आमच्या मागं सगळे जास्त संकट आले. त्याचं एकच कारण आहे माय बापा, ध्यानात ठेवा. आपल्याला आपण मुक्त व्हावं अशी आपली इच्छा असते. जर मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला आपण करून ठेवलेल्या पूर्वजन्मातले किंवा या जन्मातले जे संकट असतात, म्हणजे चुकीचे कर्म असतात, त्याचं फल भोगून घेण्यासाठी भगवान परमात्मा आपल्याकडून ते दुःख देऊन भोगून घेऊन आपल्याला मुक्त करायचं असतं परमात्म्याला.
म्हणून भगवान परमात्माची सेवा करत असताना आपल्यावर संकट आल्यासारखे आपल्याला भासतात, पण ते संकट दूर करण्याचं काम परमात्माच करत असतो. पण दुःख येतं याचं कारण आहे. आता ते म्हणले देवदेव केला की दुःख भेटतं म्हणले. आता देवदेव केल्यावर दुःख भेटत नाही, दुःख भोगून सारावे लागतात या प्रारब्धातले. म्हणून आपल्यावर देवलीतली दुःखाचे प्रसंग येतात, परंतु त्या दुःखाच्या प्रसंगातून आपल्याला बाहेर काढण्याचं काम भगवंतच करत असतो. आणि ते जर भोगून नाही सारले तर मग आपल्याला पुढील जन्म येईल. याच्याकरता भगवान परमात्मा आपल्याकडं असणारं काय करतो की ते सगळे आता जेवढे किती भोगायचे दुःख तेवढे भोगून सारून त्या भक्ताला भगवंताकडे येण्यासाठी त्याची कृपा असते ती. आणि आपल्याला वाटतं की आपल्या पाठीमागं कसे दुःख येतात, तर ध्यानात ठेवा ते दुःख बाजूला सारण्यासाठी लवकर लवकर माझ्याकडं माझा भक्त कसा येईल याच्यासाठी जे आहे ते भोगून सारून त्याच्याकडे घ्यायचं. म्हणजे दुःख आलं की रडत बसायचं नाही आणि सुख झालं तरी हसायचं नाही. सुखादुखामध्ये समस्थिती ठेवली पाहिजे आपण सुखादुखामध्ये. तर मग आता हे ब्रह्म एकच ब्रह्मतत्व दोन प्रकारे अभिव्यक्त झाल्यासारखे दिसते. म्हणून या दोन्ही वायूचे चिंतन करता करता एकाच वायूच्या या दोन्ही शक्ती आहेत असे चिंतन करावे. काय चिंतन करावं? अगोदर आपणाने प्राण, प्राणाने आपणाने. आता पुन्हा म्हणतात की ते एकच वायू आहे आणि एकाच वायूपासून हे दोन बनतात. हे शरीर कसं चालायचं त्या चालण्यासाठी त्यांनी ते यंत्र बनवलं, देहरूपी यंत्र. देहरूपी यंत्रामध्ये प्राणरूपी हे घोडे, प्राण आणि आपान हे शरीरामध्ये जर कार्यरत नसतील तर आपलं शरीर कार्य नीट राहू शकत नाही. म्हणून भगवान परमात्माची किती कृपा आहे आपल्यावर. प्राण आणि आपण जर नाही चालला तर आपण एका मिनिटामध्ये जिकडं तिकडं होऊ शकतं की नाही. चला म्हणले आता ते गेले म्हणले, आता त्यांना वाट लावून येऊत आहे की नाही. मग आता शरीर कोणाचं कधी पडल काही सांगता येत नाही माय बापा हो. म्हणून जोपर्यंत आपण आहोत म्हणजे हे शरीर दिलेलं आहे, साधन दिलेलं आहे. म्हणजे शरीर जोपर्यंत दिलेलं आहे, साधन दिलेलं आहे, तोपर्यंतच आत्मचिंतन करून आपण आत्मस्वरूपाची जी सत्ता आहे तीच आपण आहोत असं आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. देहाला आल्यावर दुःखच असतं माय बापा, कुठं सुख मिळतं. इथून पाठीमागं आपापली वय तपासा, इथून पाठीमागं कधी सुख मिळालं ते. पण आपण काय केलं होतं तर दुःखालाच सुख म्हणत होतो आपण. आणि दुःखदायक जे कर्म आहेत त्यालाच आपण सुख म्हणतो. म्हणून शब्दस्पर्श रूपरसगंध याच्यामध्ये आपल्याला कुठेही सुख मिळालेलं नाही. ते दुःखाचेच प्रसंग आहेत पण त्यालाच आपण सुख म्हणतो. तर हे अनिर्वचनीय असणारं हे सुख हे तात्पुरतं सुख असतं. हे आपल्या इंद्रियापासून मिळणारं जे सुख आहे शब्दस्पर्श रूपरसगंध हे तात्पुरतं सुख आहे. आणि ते तात्पुरतं सुखालाच आपण काय केलेलं आहे तेच दुःख आहे, पण त्यालाच आपण सुख केलेलं आहे. तर सुख आहे परमात्म्याजवळ आणि आपण पाहतो विषयामध्ये सुख नसून. आणि जरी तुम्हाला सुख वाटलं असेल तर ते सुख आहे तेही परमात्म्याचं सुख आहे. कारण अंतःकरणाची वृत्ती स्थिर होते आणि मग आपल्याला सुख आहे असं वाटतं. म्हणून या एकाच वायूच्या दोन्ही शक्ती आहेत असे चिंतन करावे. कुंभकामध्ये देश कालरहित अवस्था. तर देश कालरहित अवस्था ही आत्मस्वरूपाला असते. कुंभकामध्ये देश कालरहित अवस्था हे मुने प्राणापानाचे उदयास्त रहित असे जे बाह्य संधिस्थान तेथे कुंभक साधला असता आत्म्याची जी उपलब्धी आहे ती श्रुतीनी नेती अशा अभावात्मक म्हणजे व्यतिरेक पद्धतीने सांगितलेले आहे. म्हणजे वेदाला श्रुतीला तो कळाला नाही. म्हणजे या इंद्रियाच्या द्वाराने आपल्याला तो परमात्मा कळल असं नाही. आपण परमात्मा स्वरूपच आहोत म्हणून तो वेदालाही कळला नाही. मग ते ज्ञानेश्वरीमध्ये प्रमाण आहेत बघा ते. एत वेद मुके झाले मन पवन पांगुळले रातिविन मावळले रविशेषी. किंवा
म्हणजे ते ज्ञान म्हणले कोणी जाणू म्हणजे त्या आत्मस्वरूपाला जाणू अशा अभावात्मक म्हणजे व्यतिरेक पद्धतीने सांगितलेले आहे त्या प्रकारचे आहे. म्हणजे या अवस्थेत देहाच्या बाहेर प्राणांचा लय झालेला असल्यामुळे आत्मा म्हणजे देह नव्हे, तो देहरहित म्हणजे विशिष्ट देश काल देश स्थल आकृती रहित निष्क्रिय निर्मन असंग आहे असे ज्याचे वास्तव स्वरूप सांगितले जाते ते कसे संभवते याचा विचार होऊ शकतो. बाह्य कुंभकामध्ये ज्याप्रमाणे देश परिच्छेदाचा देह मर्यादेचा आकृतीचा अभाव असतो, बाह्य कुंभकामध्ये देश परिच्छेदाचा देह मर्यादेचा आकृतीचा अभाव असतो. म्हणजे बाह्य कुंभकामध्ये इथं काहीच नसतं म्हणतात, तिथं म्हणजे तिथं काहीच नसतं याचा अर्थ स्वरूप असतं. त्याप्रमाणे काल परिच्छेदाचाही अभाव असतो. चंद्र आणि सूर्य रात्र आणि दिवस यांच्या एकामागोमाग चालू असलेल्या गतीमुळे सृष्टीमध्ये ब्रह्मांडात कालगतीचे चक्र चालू आहे. तसेच पिंडामध्येही प्राण आपान रूप सूर्यचंद्रांच्या गतीमुळे कालाचे चक्र चालू आहे. दिवस रात्रीच्या म्हणजे प्राणापानाच्या गतीमुळे देहाचे आयुष्य हळूहळू संपत असते. बघा, आयुष्य कोणाचं संपतं? देहाचं संपत असतं. देह आपण नाही, देह पंचमहाभूताचा आहे. आणि आपण आपलाच म्हणून बसलो म्हणून तर आपल्याला दुःख भोगावं लागतं मायबापाओ. देह आपला नाही म्हणजेच कोणाचा आहे तर पंचमहाभूताचा आहे. देह दृश्य आहे म्हणून देह मी नाही, आणि देह पंचमहाभूताचा आहे म्हणून देह माझा नाही. आता हे किती जरी वेळ सांगितलं तरी हे आपल्याला पटत नाही. आपण देहावरच येतो की नाही, आणि देहच माझा असं वाटतं, आणि आपल्याला लईच करावं असं वाटतं. आपल्याला धन संपत्ती घर दार बायका मुलं शरीर आपलं एवढं थकलंय तरी आपल्याला वाटतं आणखीन 10-5 एकर जमीन, आणखीन मोठा एखादा बंगला, 4 गाड्या घोड्या संपत्ती हे सगळं आपल्याला असं जमा करावं असं वाटतं की नाही. आपल्या सर्वांची ती स्थिती आहे. आपल्याला असं वाटतं की आपलं, परंतु जे परमात्म्यानं दिलंय त्याच्यामध्ये समाधान कुठं आहे? आपल्याला कमीच पडतं की नाही. म्हणून अशी जी आशा असते ते आपण कितीही जरी कमवलं तरी सुद्धा ते इथंच राहणार आहे. मग तुम्ही म्हणता महाराज आता आजपासून सगळं बंद करायचे, आता कामं वगैरे काहीच नको, आता ड्युटी नको, काही कामधंदे नको, आता काहीच नको करायचं. मग तर मायबापा होय, तुम्ही आम्ही करत नाहीत, आपल्याकडून करून घेतलं जातंय. ड्युटी करून घेतली जाती. सर्व आपल्या शरीराचे शब्द स्पर्श रूप रस गंध हे सर्व विषय आपल्याकडून या देहाकडून करून घेतले जातात. देहाचं जगणं विषयावर आहे. ऑटोमॅटिक ते कर्म करून घेतले जातात. पण आपण म्हणतो मी करतो.